गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो आहे खेमनाथला. एक ती रानभाजी काढायची आहे, त्याला म्हणतात टाकळा. कसं साफ. आम्ही दोघं चाललो आहे आणि दिव्या पण येणार आहे सोबत. तिकडे ना याची अंडी आहेत सरड्याची, छोटी छोटी एवढीशी. बघा सकाळी साफ केलं बघा, छान दिसतं आता. त्या दिवशी पण ती सरड्याचीच अंडी असणार आहे बघा. सरड्याची अंडी मिळाली साफ करताना. ती पण मला वाटतं त्या दिवशी मिळाली ना, ती सापाची नव्हती. कुठली? सरड्याची. ती मोठी होती ना. हा, ती सापाची होती. ते सगळ्यांनी सांगितलं साप अशी लाईनीत मण्यासारखी येते. मणी असतात ना आपली. चला जाऊया. आली ह्याला ना ह्याला मोगरा नाही म्हणत, ही अनंताची फुलं आहेत. मुंबईला मोगरा किती येतो ना, पावसात इकडे नाही येणार. लालपरी इथे पण साफ केलं थोडं, मला एवढं नाही जमत आहे. आणि या सगळ्या सोनचाफ्याला कळे आलेत. हे नाही 2 दिवसांनी होईल. सुंदर वास येतो. हो. दिव्याने आम्हाला भाजी आणण्यासाठी कुठून आणलं बघा, चिखलातून. मग चिखलातला रस्ता. अळंबी दिसते का? अळंबी कशी? अळंबी ना, नाही अळंबी म्हणजे हे काय म्हणतात, मशरूम. त्याला अळवी बोलतात आमच्याकडे. अळंबी अरबी म्हणजे ते अळूच्या पाणी. अळवी खातात तुम्ही? सूप बनवलेलं. अरे नेक्स्ट टाइम मला पाहिजे. तेवढा तो भाकरीचा आहे ना डब्बा, तेवढी कोणी आणली? अर्ध्याची आम्ही भाजी. बाबाने आणली का? हो, अर्ध्याची आम्ही मटणाला पण मागे पडेल. खूप सुंदर लागतं. हे कशी नॅचरल आवडतं मटण. नॅचरल आहे ना. आता नाही मिळणार. डाएट पण टाकायचं. असे बटसारखे असतात. नाही ओपन नाही झाले पाहिजे. कळ्या कळल्या पाहिजेत. तर आलाच जाईल. राडात म्हणतात मी. तरी पडला. नाही दोघी जण. दोघं हे बघ, वरचं घे. इकडे छत्री काढलेत कोणतरी. तिथं आहे कोपऱ्यावर. कोणती तोडलेली पण आहेत ना. काय गुरांना येतात ते इथं काम काय. गुरं पण खातात हे. गुरं नाही खात. गुरांना येतात ना घेऊन गुरं. ते गुरं इकडे चरतात. हे तवसारला कामं करतात. भाजी गाडायची. पिशवी माझ्याकडे नाही. भाजी रानभाजी. टाकळा. एवढी काढली आम्ही भाजी. दिसते का? उन्हात ना काय कळत नाही. थोडीशी काढतो आणि आम्ही इथे निघतो. वरचा पाला घ्यायचा फक्त असा ओढून. ते जवळच आमचं ते खेमनाथचं मंदिर आहे. तिकडे आम्ही नाही जाणार आता. खूप ऊन आहे, घामाघूम झालं.
आता ही भाजी पालेभाजी जी धुवून आणली आणि तिला मी पाण्यामध्ये आता उकळत टाकली. फक्त पाला घेतला आहे आणि छानपैकी तिला उकळून घेतली. तिला आपल्याला गाळायची आहे. पाणी सगळं फेकून द्यायचं म्हणजे तो कडवटपणा असतो तो निघून जातो. आणि कापायचं असेल तर कापू पण शकता. आता मी तेलावर कांदा घातला आहे, मिरची घातली आणि परतून घेतली आहे. पण मला ते मोबाईल पकडून मला ते जमत नाही, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ हलतो आहे. थोडंसं मीठ घातलं आहे. उकळून घेतल्यामुळे ना ती भाजी फोडणीला घातल्यावर पटकन होऊन जाते, म्हणजे फार वेळ शिजवावी लागत नाही. थोडंसं खोबरेल तेल घालायचं आहे वरून. खोबरं बऱ्यापैकी घालायचं आहे, त्यामुळे ती छान अशी दिसते आणि खायला चवीला पण छान वाटते. तर चला भाजी आता झालेली आहे. थोडी चवीला साखर घातली मी. पावसाळ्यातली रानभाजी झालेली आहे. अतिशय सुंदर लागते चवीला. शेवग्याच्या पाल्यासारखीच होते ही भाजी. आपली कापल्याची भाजी तयार आहे. आता जेवणामध्ये पडवळची भाजी आहे डाळ घालून. नंतर ही भजी आहे आपली, दही आहे आणि आंबा आहे. तोतापुरी आंबा आहे आणि भात आहे आणि पिठी जेवायला ही दोडक्याची ना, पपया पण आहे. ही भाजी दोडक्याची. ही आता बनवली मी भाजी. आता पाला आम्ही जो आणला ना काढून टाकायचा अशी भाजी. आता